तर ॲडव्हान्स पायथॉनमधला अजून एक पार्ट जो आपल्याला इग्नोर करून नाही चालणार तो म्हणजे मल्टी थ्रेडिंगवाला. काय मल्टी थ्रेडिंग काय माहिती? मल्टी थ्रेडिंग OS ऑपरेटिंग सिस्टीम शिकलाय का? ऑपरेटिंग सिस्टीम सब्जेक्ट नाही मग शिकला? तर मल्टी थ्रेडिंगची तुम्हाला एक प्रॉपर डेफिनेशन तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की पायथॉनमध्ये मल्टी थ्रेडिंग का आले. तर मल्टी थ्रेडिंग तुम्ही म्हणू शकता की दोन प्रोसेस कॉन्करंटली एकसोबत चालणं, बरोबर आहे. तर हे पायथॉनमध्ये इम्प्लिमेंट होतं, इवन जावामध्ये पण होतं. ठीक आहे. थ्रेड सिंक्रोनायझेशन खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघणार आहे आता. थ्रेड सिंक्रोनायझेशन काय असतं, ठीक आहे. तर हे इन जनरल कोणी शिकवत नाही हा टॉपिक. मोस्टली किती म्हणतात ठीक आहे जाऊ दे, कारण जावा वगैरेमध्ये शिकलेलं राहतं किंवा OSमध्ये शिकलेलं राहतं. पण आपण हा टॉपिक इथं पण कवर करतो आहे, ठीक आहे. हा लास्ट टॉपिक आहे तुमचा मल्टी थ्रेडिंग. ॲडव्हान्स पायथॉन अजून खूप आहे, म्हणजे नमपाय पांडाज तुम्ही इथून पुढे शिकायला सुरुवात करू शकता. पण त्याआधी तुम्हाला थोडं थ्रेड वगैरे या गोष्टींचं नॉलेज आलं पाहिजे. तर मल्टी थ्रेडिंग इन पायथॉन अलाउज अ प्रोग्राम टू रन मल्टिपल थ्रेड्स. मल्टिपल थ्रेड म्हणजे काय? स्मॉलर युनिट ऑफ प्रोसेस कॉन्करंटली. इट इज यूज फॉर टास्क दॅट इन्व्हॉल्व वेटिंग लाईक IO ऑपरेशन, नेटवर्क कॉल्स, फाईल रीडिंग रॅदर दॅन हेवी CPU कम्प्युटेशन. तुम्ही म्हणू शकता की मल्टिपल टास्क एकसोबत तुम्हाला जर हँडल करायचे तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पण काही मल्टी थ्रेडिंगची कन्सेप्ट असते की एकासोबत मल्टिपल टास्क जर तुम्हाला इम्प्लिमेंट करताय, एका टायमाला 2 टास्क तुम्हाला सोबत जर चालवायचे असतात, त्यांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन आणि त्या कॉन्करंटली दोघी जर प्रोसेस इम्प्लिमेंट जर करायची असेल तर ती जी प्रोसेस असेल तिलाच काय म्हणतो आपण? मल्टी थ्रेडिंग. पण हा थ्रेड काय आहे तिथून आपण सुरुवात करू, ठीक आहे. सगळ्यात पहिले इथं मी लिहितो मल्टी थ्रेडिंग इन पायथॉन. ठीक आहे. तर काय असतं आपण इथं बघू. तर पहिली गोष्ट बघा, थ्रेड काय असतं, व्हॉट इज थ्रेड, हा क्वेश्चन तुम्हाला नक्की विचारतील. जर एखादा इंटरव्ह्यूवर चांगला असला तर तुम्हाला लास्टला हे पण विचारून घेईल की थ्रेड म्हणजे काय. तर थ्रेड म्हणजे काय हे काय म्हणू शकता तुम्ही? अ थ्रेड इज अ, लिहून घ्या डेफिनेशन. अ थ्रेड इज अ lightweight sub process that shares the same memory space as other threads within a program. Thread is a lightweight subprocess that share the same memory space as other threads within a program. तुम्ही असं म्हणू शकता की थ्रेड एक स्मॉलेस्ट युनिट आहे एका प्रोसेसचं. तो काय करतो? मेमरीचा ॲक्सेस घेतो आणि ॲट अ टाइम दोन थ्रेड एकाच मेमरीचा ॲक्सेस घेत असेल त्यालाच काय म्हणतो आपण? मल्टी थ्रेडिंग म्हणतो. इथं बघा की मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय की रिस्पॉन्स आपल्याला वाढवायची, म्हणजे एका टायमिंगला दोन्ही गोष्टी चालल्या पाहिजे. EY तुमची फ्रीज नाही झाली पाहिजे. आलं ना? हँडल मल्टिपल टास्क ॲट वन्स. याच्यासाठी काय करतो आपण? मल्टी थ्रेडिंगचा यूज करतो. आणि इनपुट आउटपुट बाउंड आपले हे मेंटेन राहण्यासाठी आपण मल्टी थ्रेडिंगचा यूज करतो, ठीक आहे. तर तुम्ही गुगलला जाऊन जर बघितली डेफिनेशन मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, मल्टी थ्रेडिंग इन पायथॉन, तर अलाउज अ प्रोग्राम टू रन मल्टिपल थ्रेड्स किंवा स्मॉलर युनिट ऑफ प्रोसेस तुम्ही म्हणू शकता. याला थ्रेड्सला काय म्हणता? प्रोसेसचं स्मॉलर युनिट ऑफ प्रोसेस. एका प्रोसेसचं स्मॉलर युनिट तुम्ही म्हणू शकता. अलाउज अ प्रोग्राम टू रन मल्टिपल थ्रेड्स कॉन्करंटली आणि यालाच काय म्हणतो आपण? मल्टी थ्रेडिंग म्हणतो. ॲट अ वन टाईमला दोन प्रोसेस किंवा दोनपेक्षा जास्त प्रोसेस कॉन्करंटली सेम टास्क जर करत असते त्यालाच आपण काय म्हणतो? मल्टी थ्रेडिंग. आणि याचा यूज कुठं होतो की आपल्याला रिस्पॉन्सिनेस वाढवायचं आहे. एखादी गोष्ट आपली फ्रीज नाही झाली पाहिजे. एक काम झालं तर एकासोबत 2 कामं चालले पाहिजे.
एक काम फ्रीज झालं दुसरं असं नको व्हायला, बरोबर आहे की नाही, तिथं तुम्ही मोस्टली यूज करता. अजून एक कन्सेप्ट आहे द GIL पायथॉनमध्ये. काय हे झालं तुमचं अलाउज टू प्रोग्राम मल्टिपल थ्रेड्स कॉन्करंटली. म्हणजे तुम्ही एखादं काम करताय ना, एक मेमरी एरिया आहे, बरोबर आहे, एक मेमरी स्पेस आहे, त्याच्यावर मल्टिपल थ्रेडनी काम करा. तुम्ही दोन्ही टायमाला एका टायमिंगला 2 प्रोसेस तुम्ही रन करत राहा. हा जसं काय थ्रेड T1 आहे, हा थ्रेड T2 आहे. हा थ्रेड T1 हा एक टास्क एक्झिक्यूट करतो, त्याच्यासोबत दुसरा काय करतो टास्क T2 पण एक्झिक्यूट करतो. तुम्ही दोन्ही टास्क एकसोबत एक्झिक्यूट करा, कॉन्करंटली एक्झिक्यूट करा आणि दोन्ही थ्रेड ॲट अ टाईम एकाच मेमरी एरियाचा ॲक्सेस घेऊ शकता. यालाच काय म्हणतो आपण मल्टी थ्रेडिंग म्हणतो. याच्यामुळे काय होतं की फ्रीजनेस नाही वाढत, म्हणजे एक स्टॉप दुसरं चालू असं नाही होत. आयो ब्लॉकिंग म्हणजे की मल्टिपल टायमिंगला तुम्ही फाईल रीड पण करताय, राईट पण करताय, असे मल्टिपल कामं तुम्ही एकसोबत करू शकता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की GIL द GIL ही कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. द GIL इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारू शकता जर कोणी चांगला इंटरव्ह्यूवर असेल तर तुम्हाला विचारेल. GIL पायथॉन ॲज अ समथिंग कॉल्ड ग्लोबल इंटरप्रिटर लॉक. काय याचा फुल फॉर्म काय? ग्लोबल इंटरप्रिटर लॉक. हे कशामध्ये आहे तुमच्या पायथॉनमध्ये आहे. इट अलाउज वन थ्रेड टू एक्झिक्यूट पायथॉन बाईट कोड ॲट अ वन टाईम. काय करतो हा? एका टायमिंगला एक बाईट कोड एक्झिक्यूट करायला अलाउ करतो एका थ्रेडला, बरोबर आहे. आणि नंतर काय करतो, दिस मीन्स मल्टी थ्रेडिंग इज नॉट आयडियल फॉर CPU बाउंड टास्क बट इट इज स्टील व्हेरी युजफुल फॉर IO इनपुट आउटपुट बाउंड टास्क. म्हणजे हा काय करतो GIL इंटरप्रिटर, तेच ना आपण बघितलं लाईन बाय लाईन काय करतो एक्झिक्यूट करतो. तो एका थ्रेड एका वेळेस बघतो, हां येतो आहे ना, मग नंतर तो पुढं जातो, नंतर नेक्स्टला जातो. म्हणजे एका टायमिंगला एकच करतो. म्हणजे आयडियली हा तुमचा मल्टी थ्रेडिंगला सपोर्ट करतो आहे का? नाही. पण याच्यामुळे काय होतं की तुमची टास्क आहे इनपुट आउटपुटवाले टास्क आहे एकदम प्रॉपर वेने तुमचं होतं. कारण एका टायमिंगला एकच GIL काय करतो, एका टायमिंगला एकच तुमचा टास्क परफॉर्म करतो, त्याच बाईट कोडला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. बेसिक एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता थ्रेडिंगचं, की इथं आपण कोड करून बघू याचं की ॲक्च्युअलमध्ये थ्रेडिंग कशी चालते. ठीक आहे. तर जसं की मी काय केलं, इथं मी लिहू का इथं, तर आपल्याला एक मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागतं. इम्पोर्ट थ्रेडिंग नावाचं एक मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागतं. कसलं? थ्रेडिंग. याच्यामध्ये काय करतो माहिती का, थ्रेडिंगमध्ये मी एक बनवलं डेप, एक 2 टास्क डिफाईन करतो, टास्क 1 आणि टास्क 2. तिथे काय केलं, डेप प्रिंट अंडरस्कोर नंबर्स म्हणून मी एक टास्क घेतला. आणि याच्यामध्ये काय केलं दुसरं, म्हणजे याच्यात मी काय केलं की फॉर आय इन अ रेंज. आणि याच्यामध्ये काय दिलं माहिती का, मी 5 नंबर आपल्याला प्रिंट करायचे. म्हणजे होईल बाय डिफॉल्ट, तुम्हाला माहिती हा 5 केलं म्हणजे 5पर्यंत जातो तुमचा. नाही, मग इथं काय केलं, मी त्याला प्रिंट केलं. काय केलं? प्रिंट त्या आयला प्रिंट करायचं काम केलं. आणि इकडं त्याच्यासोबत दुसरा टास्क की लेटर प्रिंट करायचे आपल्याला. डेफ प्रिंट काय केलं, मी लेटर नावाचं एक फंक्शन बनवलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं, कोलन आहे बघा, कोलन आहे. आणि याच्यामध्ये काय केलं मी, ही फॉर लेटर इन. आणि याच्यात काय करतो माहिती का, ABCDE असं करून देतो. जे लेटर येत आहे ना ते डायरेक्ट काय होईल तुमचं, डायरेक्ट ही स्ट्रिंग आहे ना, स्ट्रिंगवर आपण फॉर लूप लावू शकतो. मग हा काय करेल, प्रिंट करेल. कशाला? ह्या लेटरला. 2 टास्क आहे आणि दोन्ही कामं कसे चालत आहे तुमचे, एकसोबत चालत आहे. तर मी काय केलं, इथं 2 थ्रेड क्रिएट केले. आता थ्रेड कसं क्रिएट करतात त्याच्याकडे पण लक्ष द्या, थोडंसं वेगळं आहे नॉर्मल प्रोग्रामिंगपेक्षा, पण तुम्ही समजून घेशाल. ठीक आहे. इथं काय केलं, मी 2 थ्रेड क्रिएट केले. याच्यानंतर पुढची लाईन आहे काही क्रिएट थ्रेड्स. तर इथं काय होतं, थ्रेड क्रिएट्स केल्यानंतर इथं बघा की तुम्ही करता T1 इज इक्वल टू काय करता तुम्ही, जे थ्रेडिंग नावाचं जे आपण इथे इम्पोर्ट केलं आहे ना, थ्रेडिंग डॉट काय करावं लागेल तुम्हाला, डॉट करावं लागेल थ्रेड. डॉट काय करशाल तुम्ही, थ्रेड. आता हे थ्रेड काय आहे,
तुम्ही म्हणू शकता की ते याच्यामधले एक मेथड म्हणू शकता. थ्रेडिंग नावाचं जे मॉड्यूल आहे, डॉट थ्रेड म्हणजे काय, त्या मॉड्यूलमध्ये एक डॉट थ्रेड केलं म्हणजे काहीतरी क्लास वगैरे मॉड्यूलमध्ये खूप जास्त असतं. ठीक आहे, आता मी याच्यात काय करतो आहे, मी याच्यामध्ये एकच गोष्ट करतो की टार्गेट इज इक्वल टू, तुम्हाला एक टास्क एक्झिक्यूट करायचं आहे. काय टार्गेट आहे तुमचं? टार्गेट इज इक्वल टू प्रिंट नंबर नावाचं जे फंक्शन आहे त्याला काय करा तुम्ही, प्रिंट नंबर्स तुम्ही इथं करा, नंबर प्रिंट करा. तर हा टास्क T1 काय आहे तुमचं, तुम्हाला T1 तुमचा दुसरा थ्रेड आहे. आणि इथं काय केलं माहिती की T2 तुमचा सेम इथं बनवलं, मी सेम लाईन लिहिली आणि त्याच्यामध्ये काय केलं, टार्गेट इज इक्वल टू प्रिंट लेटर म्हणून केलं. ठीक आहे, जेव्हा मी T1 डॉट स्टार्ट करेल तेव्हा तो स्टार्ट होईल आणि त्याच्यासोबत T2 डॉट स्टार्ट, दोघं मी एका टायमिंगला स्टार्ट केले. दोन टास्क काय केले, एका टायमिंगला मी स्टार्ट केले. आणि इथं काय केलं, मी हे दोन स्टार्ट केले थ्रेड. इथं काय केलं, मी स्टार्ट केलं, मी कशाला, थ्रेड्सला मी स्टार्ट केलं. आणि नंतर काय केलं माहिती का, वेट फॉर थ्रेड टू फिनिश, तुम्हाला फिनिशचा वेट करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय केलं माहिती की जोपर्यंत चालताय ते चालताय, 5 लेटर झाले का तुमचे एक्झिक्यूट होऊन, दोन्ही ॲट अ टाईम दोघं एकाच वेळेत चालताय, दोघं चालताय. तर इथं काय होईल माहिती का, इथं वेट करण्यासाठी, जे स्टॉप करण्यासाठी काय करायला लागेल माहिती का तुम्हाला, T1 डॉट जॉईन ह्या लाईनपर्यंत येईल तो. आणि दुसरं म्हणजे काय, T2 डॉट जॉईन. हे काय करता माहिती का, T1 डॉट जॉईन आणि T2 डॉट जॉईन काय होईल, ही तुमचं वेट करतील. कशासाठी वेट करतील, की स्टॉप होण्याचा, हे दोन्ही मेथड स्टॉप होण्याचा. आणि लास्टला तुमचं काय होईल, प्रिंट डन. काय होईल, डन. म्हणजे की दोन थ्रेड ॲट अ वन टाईम तुमचा कॉन्करंटली दोन्ही टास्क एक्झिक्यूट करता आहे. एक थ्रेड काय करतो तुमचा, नंबरला प्रिंट करण्याचं काम करतो, दुसरं थ्रेड काय करतो तुमचा, लेटरला प्रिंट करण्याचं काम करतो आहे. आणि जोपर्यंत यांचं काम संपत नाही तोपर्यंत तुमचा T1 डॉट जॉईन वेट करेल आणि नंतर तो काय करेल, स्टॉप करून देईल. जसं दोन्ही संपले स्टॉप करून देईल आणि तुम्हाला डन मेसेज मिळेल. ही जी पूर्ण प्रोसेस यालाच काय म्हणतो आपण, मल्टीथ्रेडिंग. कॉन्करंटली दोन प्रोसेस आपल्या चालत आहे आणि ॲट अ वन टाईम, आता दोन्ही सोबत चालतं म्हणजे ॲट अ वन टाईम रॅमचा ॲक्सेस घेत आहे, बरोबर. ॲट अ वन टाईम रॅमचा ॲक्सेस घेत आहे म्हणजे काय, एक्झिक्यूट त्यांचं काम चालू आहे. आणि काम चालू आहे म्हणजे काय, कॉन्करंटली दोन्ही थ्रेड काय करताय, एकाच मेमरी एरियाचं स्पेस ॲक्सेस करताय. आणि ह्या पूर्ण प्रोसेसलाच आपण काय म्हणतो असतो, मल्टीथ्रेडिंग आपण म्हणतो. काय म्हणतो, मल्टीथ्रेडिंग. याला एक्झिक्यूट करून बघू. जॉईन म्हणजे वेट करेल तो, वेट म्हणजे की जोपर्यंत T1 डॉट स्टार्ट झालं आहे, प्रोसेस स्टार्ट झाली, हा जॉईन काय करेल माहिती का, वेट करेल. कशाचा, किती प्रोसेस स्टॉप होण्याचा, एक वेटिंगवाला पण राहील ना. आणि हा पण काय करेल, तोच वेट करेल, स्टॉप होण्याचं वेट करेल. आले ना. तर हे झालं तुमचं काय, थ्रेड. याच्याबद्दल आपण अजून याच्यावर जाऊन पडू. बहुतेक कोणी शिकवलं मला नाही वाटत, W3वर पण आहे का नाही, पण बघू चला आपण. ठीक आहे, मल्टी थ्रेडिंग इन पायथॉन. मी डायरेक्ट इथे टाकतो मल्टी थ्रेडिंग. याचा यूज तुम्ही म्हणू शकता की जे OS वगैरे फाईल हँडलिंग टास्क असतात तिथं तुमचा मोस्टली यूज होतो. OSचे प्रोग्राम केले आहे तुम्ही, नाही तुम्ही करशाल, तुम्ही समज OSमध्ये मल्टी थ्रेडिंग डेडलॉक तुम्हाला एक कन्सेप्ट आहे, ती तुम्ही बघशाल. नंतर थ्रेड सिंक्रोनायझेशन, ॲट अ वन टाईम तुम्हाला एक असा प्रोग्राम तयार करायचा की ॲट अ वन टाईम मल्टिपल टास्क तुम्हाला एक्झिक्यूट करायचे, बरोबर. त्यांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन मेंटेन करण्यासाठी तुम्हाला काय, या थ्रेडचा यूज करावा लागेल. ठीक आहे, मल्टिपल ठिकाणी यूज आहे. तुम्ही बँकिंगचं डोमेन घेऊ शकता की एक टायमिंगला एकच टास्क एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये लॉक लावतो आपण, सिंक्रोनायझेशन ठेवतो, एकानंतर दुसराच झाला पाहिजे. ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्ही मोस्टली यूज करता. जसं की तुम्ही एकाच टायमिंगला अकाउंटमधून पैसे कट नाही करू शकत, विड्रॉ पण करताय आणि कट पण करताय. एकाच टायमिंगला दोन्ही काम नाही होऊ शकत. पहिलं काहीतरी डिपॉझिट होईल, नंतर दुसरं काम होईल. ही सिंक्रोनायझेशन मेंटेन करण्यासाठी तुमचा थ्रेडचा यूज होतो. आलं ना. ठीक आहे, तर हे थ्रेडिंग इन पायथॉन इथं मी सर्च करून दाखवतो तुम्हाला. इथं मल्टी थ्रेडिंग इन पायथॉन आपण GFGवर जाऊन बघू. तरी बघा, मल्टी थ्रेडिंग इन पायथॉन अलाउज अ मल्टिपल थ्रेड स्मॉलर युनिट ऑफ प्रोसेस टू रन कॉन्करंटली इनेबलिंग द एफिशियंट मल्टीटास्किंग. जेव्हा तुम्हाला मल्टीटास्किंग करायची गरज पडते तेव्हा बेस्ट काय आहे तुमचं, ही प्रोसेस तुम्ही इथं करू शकता. अ प्रोसेस इज ॲन एक्झिक्युटिंग प्रोग्राम विथ प्रोग्राम कोड डेटा व्हेरिएबल एक्झिक्युशन कॉन्टेक्स्ट. इथे तुम्हाला दिसू शकतं की व्हॉट इज थ्रेड. थ्रेड काय आहे, थ्रेड इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ एक्झिक्युशन इनसाइड अ प्रोसेस. काय स्मॉलेस्ट युनिट आहे. इथं बघा तुम्ही काय करू शकता, याचे डायग्राम पण तुम्हाला दिलेली इथं.
नेमकी कसं एक्झिक्यूट होतं बघा तुम्ही की एक 3 हे असतं, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, थ्रेड कंट्रोल ब्लॉक आणि प्रोसेस मेमरी. हे तुम्ही वाचू शकता बघा, याच्याबद्दल तुम्हाला जास्त डेपमध्ये करायचं असेल तुम्ही वाचू शकता. एक सिंगल थ्रेड प्रोसेस असते आणि ज्या मल्टिपल थ्रेड प्रोसेस असते, बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एवढं डेपमध्ये जाणण्याची गरज नाही. तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम शिकला तर तुम्हाला या गोष्टी मिळून जाईल. काय कसं होतं इथं बघा, मी ज्या स्टेपने गेलो त्याच स्टेपने झालं. आपण काय करतो, थ्रेडिंग मॉडेलला आधी इम्पोर्ट करतो, नंतर 2 थ्रेड क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये फंक्शन आपण पास करतो. काय आर्ग्युमेंट असेल ते पण तुम्ही पास करू शकता. आता मी सांगाल तुम्हाला. स्टार्ट थ्रेडचं काम तुम्ही स्टार्ट करताय आणि वेट फॉर कम्प्लिशनसाठी काय T1 डॉट जॉईन आणि T2 डॉट जॉईन यांचा यूज करता तुम्ही. कसं वर्क होतं, एक एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की स्लिप नावाची मेथड राहते 1 सेकंडसाठी इथं वेट करेल, ठीक आहे. तर इथं काय क्यूब आहे आणि स्क्वेअर आहे. ॲट वन टाईम तुम्ही काय करताय, क्यूब पण काढताय आणि हे पण काढताय. इथं पास केलं आहे तुम्ही काय टार्गेट स्क्वेअर क्यूब फंक्शन, 4चा क्यूब आणि 4चं हे. तुम्ही ज्याला आउटपुटमध्ये काय, सिन्स बोथ थ्रेड T1 अँड T2 रन कॉन्करंटली द ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन नॉट फिक्सेड. ऑर्डर फिक्स नाही, कोणता स्टार्ट झाला, डायरेक्ट दोघांचं सेम झालं असं समजू शकता. आणि द आउटपुट मे लुक लाईक आयदर स्क्वेअर 16 क्यूब 64 आणि डन. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे थ्रेडचं करू शकता. आपण एवढं शिकलो आहे, ठीक आहे. थ्रेडिंगमध्ये जास्त PhD करायची नाही आपल्याला, जी पण काय करायची तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये करू शकता, ठीक आहे. जिथे तुम्हाला गरज पडेल तिथे तुम्ही या गोष्टीचा यूज करू शकता, ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मेनली यूज केलं जातं. आपल्याला इथं फक्त काय म्हणू शकता, ॲडव्हान्स पायथॉनमध्ये तुम्ही गेला तर बघा OOP कॉन्सेप्ट, एक्सटेन्शन हँडलिंग, पायथॉन डेटाबेस, MongoDB, MySQL पॅकेजेस, मॉड्यूल, DSA लायब्ररीज, हे तुम्हाला मी शिकवणार आहे पुढं. कशामध्ये, ॲडव्हान्स पायथॉन म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इथं बघा पायथॉनच्या डॉक्युमेंटेशनमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. इथं पण वाचू शकता तुम्ही की थ्रेड बेस अल्गोरिदम. इथं बघा काय दिलेलं आहे त्यांनी की थ्रेडिंग काय आहे की लिंक्स आहे आणि नंतर सेम आहे आपलं तेच थ्रेडिंग वगैरे केलं आहे, डिले वगैरे केलं आहे. हे थोडं कॉम्प्लेक्स जाईल तुम्हाला समजायला. हे GIL बद्दल तुम्ही वाचून घ्या थोडंसं. GIL बद्दल तुम्हाला सांगितलं मी काय की ॲट वन टाईमला तो 1 बाईट कोड तुमचा एक्झिक्यूट करायचं काम करतो, ठीक आहे. तर आता आपण डायरेक्टली कोडकडे जाऊ. आपला मेन काय कोड हा मुद्दा आहे, ठीक आहे. तर कुठे आहे आपलं पायथॉन, ठीक आहे. इथं मी एक करून देतो, थ्रेड मल्टी थ्रेड डॉट py. तर काय सांगितलं होतं सगळ्यात पहिलं मी, इम्पोर्ट करा कशाला, TH. इथं थ्रेडिंगला काय केलं मी, इम्पोर्ट केलं. 2 फंक्शन बनवले आपण. ते स्क्वेअर आणि क्यूबवालंच एक्झाम्पल घेऊ. एक तर तुम्हाला समजलं इथं काय करतो मी, स्क्वेअर आणि याला घेऊन घेतो डेफ स्क्वेअर नावाचं मी एक काय बनवलं, एक फंक्शन इथं बनवलं. आणि या स्क्वेअर नावाच्या फंक्शनमध्ये काय केलं मी, इथं तर काही अजून आर्ग्युमेंट आपण टाकले नाही, ठीक आहे. पण एक नम नावाचं काय करतो मी, एक हे घेतलं काय म्हणता, स्क्वेअर आपण बनवलं म्हणजे एक नम, मला त्याचं हे करायचं. तर स्क्वेअर कसं काढतो आपण, रिटर्न काय करायचं असतं आपल्याला, नम इंटू नम, ठीक आहे. आणि सेम मी काय केलं, डेफ क्यूब नावाचं एक फंक्शन बनवलं. क्यूबमध्ये काय करायचं आहे, परत नम मी टाकलं आणि रिटर्न केलं मी कशाला, RETU आणि रिटर्न नम इंटू नम, ठीक आहे. इथं आल्यानंतर आता काय करतो आहे मी काय केलं होतं, हे झाल्यानंतर आपण काय केलं होतं की झाले फंक्शन तुमचे, हे 2 टास्क झाले, हा टास्क झाले, हे 2 काय झाले तुमचे टास्क. आता हे 2 टास्क काय होतं की ॲट द इंटरप्रिटरच्या रूलने एक नंतर हा, दुसरा नंतर हा, तुम्ही जसं कॉल करशाल तसा तो एक्झिक्यूट होतो. पहिला आधी होतो, नंतर दुसरा होतो. पण ॲट वन टाईम मला दोन्ही पण एक्झिक्यूट करायचे. तर मी कशाच्याद्वारे करतो आहे, कॉन्करंटली 2 टास्क मला एक्झिक्यूट करायचे. त्यासाठी काय करतो मी, तिथं मल्टी थ्रेडिंगची कॉन्सेप्ट यूज करतो. कसं यूज होतं इथं बघा, T1 इज इक्वल टू काय केलं होतं आपण इथं, बघा काय केलं होतं आपण, थ्रेडिंग डॉट थ्रेड.
तर सिम्पल इथं काय करतो मी थ्रेडिंग थ्रेडिंग डॉट थ्रेड आणि याच्यामध्ये काय दिलं होतं मी टार्गेट इक्वल टू काय स्क्वेअर आणि त्याच्यानंतर मी काय केलं आर्ग्युमेंट पण पास करू शकतो ना. इथं आर्ग्युमेंट कसं पास केलं होते सिंटॅक्स बघू आपण. डायग्राम बिग्राम मला लय बोर वाटतं काही अशा गोष्टी शिकवायला. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे माझं सगळ्यात इथं बघा आर्ग्स म्हणजे जसं की इथं नम इंटू नम केलं आहे नंतर काय आर्ग्स नावाचं डायरेक्ट तुम्ही यूज करा इक्वल टू आणि 4 तुम्ही पास करून द्या. सिंगल पास करताय तर कॉमा हा द्यावा लागतो तुम्हाला. ठीक आहे चला बघू काय आहे आपण. इथं काय केलं जसं टार्गेट आहे तसं काय केलं आर्ग्स इक्वल टू आणि इथं काय केलं मी 4 कॉमा. ठीक आहे ते झालं तुमचा टास्क T1साठी काय केलं थ्रेड तुम्ही तयार केला. हा थ्रेड T1 झाला तुमचा. सेम काय करतो मी इथं बनवतो T2 आणि टार्गेट इज इक्वल टू काय करतो मी इथं केलं क्यूब म्हणून केलं आणि आर्क्स पण काय करतो इथं सेम करतो. आता मला काय करायचं आहे यांना स्टार्ट करावं लागेल ना आपली ॲक्च्युअल प्रोसेस स्टार्ट करावं लागेल. इथं काय करावं लागेल मला T1 डॉट इथं बघा किती साऱ्या मेथड आहे. T1 डॉट स्टार्ट करू आपण. नंतर काय केलं मी T2 डॉट स्टार्ट मी केलं. ठीक आहे आणि नंतर काय केलं मी T1 डॉट जॉईन हा काय करेल प्रोसेस कंप्लिशनचा वेट करेल. नंतर काय केलं मी T2 डॉट जॉईन हा पण काय करेल तुमचा प्रोसेसचा वेट करेल. नंतर काय करायचं आपल्याला प्रिंट डन. ठीक आहे डन आणि इथं मी काय करतो याला रन करतो. काय आलं डन आलं पण तो रिझल्ट नाही आला. का नाही आला सांगा बरं. आपण प्रिंटच केलं नाही ना. इथं रिटर्न तुम्ही करू शकता पण मी आता काय करतो डायरेक्ट इथंच प्रिंट करून देतो. ठीक आहे प्रिंट करतो मी कशाला या num1 आणि या num2ला कट केलं पेस्ट केलं आणि इथं पण काय कट केलं आणि इथं प्रिंट केलं कशाला याला. ठीक आहे तर रन करतो मी. रन केल्यानंतर बघा काय येतं 16 आणि 64 असं म्हणता की ऑर्डर मेंटेन नाही राहत. ठीक आहे तर ॲट अ वन टाईम तुमचे काय होते 2 टास्क एक्झिक्यूट होतात नंतर तुमची डन वनवाली लाईन चालते. ती डन वन लाईन कशानुसार चालते इंटरप्रेटरच्या रूलनुसार. तर अशा प्रकारे तुमचं थ्रेड काय इथं वर्क करत असतं. ठीक आहे समजलं तुम्हाला. तर हे झालं थ्रेडिंग. नंतर एक अजून एक कन्सेप्ट आहे थ्रेड सिंक्रोनायझेशन म्हणून. अरे क्या होता है इधर थ्रेड सिंक्रोनायझेशन म्हणजे काय तुम्हाला सांगतो. एक लॉक निर्माण होतं जसं की तुमचं अकाउंट आहे. थ्रेड सिंक्रोनायझेशन बघायचं हे समजलं आहे तुम्हाला. अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये लॉक पण म्हणता तुम्ही त्याला थ्रेड सिंक्रोनायझेशन. थ्रेड सिंक्रोनायझेशन म्हणजे काय की तुमचं एक अकाउंट आहे आणि त्या अकाउंटमधून
दोन व्यक्ती काय करतात एकाच टायमिंगला पैसे विड्रॉ करायला लागलं कसं चालायचं बरं? हां, एक तर हा चालेल किंवा हा चालेल, बरोबर आहे की नाही? अशा प्रोसेस, काही प्रोसेस अशा आहे की त्याच्यामध्ये तुमचं एका टायमिंगला दोन प्रोसेस चालणं गरजेचं नाही, मग तिथं पण चालतं आहे, तर तेव्हा काय एक लॉक निर्माण होईल ना, त्यालाच डेड लॉक म्हणतो. काय म्हणतो? डेड लॉक. ॲट अ वन टाईम एकाच याचा दोन जण ॲक्सेस घेते, तर काही वेळेस काय होऊन जातं की थ्रेडचं सिंक्रोनायझेशन हे मेंटेन करणं गरजेचं राहतं. तुम्ही सांगा मला, एका अकाउंटमधून दोन्ही व्यक्ती एकाच टायमिंगला विड्रॉ करायचा प्रयत्न करतात आहे, कसं काय होईल? होईल का नाही? लाईनमध्ये एक्झाम्पल घ्या. लाईनमध्ये जर एक व्यक्ती, एक मॅनेजर बसलेला आहे किंवा जो पण असेल कॅशियर, तो एका टायमिंगला एकच व्यक्ती म्हणून तो काय करतो, वन बाय वन लोकांना बोलवतो. सिंक्रोनायझेशन हीच प्रोसेस असते, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा. पण जर तुम्ही एका टायमिंगला दोघं जण आले, हे मला पण पैसे दे, मला पण पैसे दे, कसं होईल बरं? होईल का काम? नाही. तर अशा प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला काय आहे की एक थ्रेड सिंक्रोनायझेशनची कन्सेप्ट आहे, ते इम्प्लिमेंट राहतं. आधी आपण प्रॉब्लेम बघू काय होते. ठीक आहे, प्रॉब्लेम आपण बघू कोडच्याद्वारे. काय बघू? कोडच्याद्वारे बघू. कोड इथे समजू शकता तुम्ही. याच्यामध्ये सांगतो, थ्रेडिंगला इम्पोर्ट करायचे, एक विड्रॉ नावाचं फंक्शन बनवतो. याला काढून टाकतो. एक विड्रॉ नावाचं फंक्शन बनवतो, डेफ विड्रॉ नावाचं फंक्शन बनवलं. ठीक आहे, आणि या विड्रॉ नावाच्या फंक्शनमध्ये मी काय करतो आता, एक तुम्ही अमाऊंट दिली तुमची, म्हणजे ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून काय टाकशाल तुम्ही, अमाऊंट इथे टाकशाल. ठीक आहे, कोलन, आणि इथे नेक्स्ट काय केलं माहिती का, मी ग्लोबल नावाचं एक व्हॅरिएबल, आता तुम्हाला ग्लोबल व्हॅरिएबल शिकवलं आहे ना मी. ग्लोबल म्हणजे की एनी ॲक्सेस तुमचा होऊ शकतो. ठीक आहे, बॅलन्स म्हणजे की नॉन लोकल स्कोपमध्ये पण तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. ग्लोबल बॅलन्स, इथं बॅलन्स मी काय केलं, आता हा एक व्हॅरिएबल आहे ना, हा बॅलन्स काय करतो, वरती मी सेट करतो. बॅलन्स किती करू इथं, 10,000 करून देऊ. हा बॅलन्स इथं केलेला आहे. या ग्लोबल कीवर्डमध्ये काय होतं की नॉन लोकल, म्हणजे त्याचा जो स्कोप आहे ओव्हरऑल सगळीकडेच चालला जातो. नाही तर तुम्हाला माहिती, जर लोकलमध्ये चेंज केला ना, तो वरती रिफ्लेक्ट नाही होत ग्लोबल. आणि तुम्हाला तो LEGB रूल आठवतोय, शिकवलं होतं मी, LEGB रूल. नसेल माहिती तर मी एक व्हिडिओ टाकलेला, तुम्हाला मी शेअर करतो, LEGB वाला रूल. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी शिकवलेलं ग्लोबल कीवर्ड काय काम करतो, ते कसं काम करतो. इथं बघा, ग्लोबल बॅलन्स मी ते का केलं, कारण आपल्या मधल्या लोकल स्कोपला पण तो ॲक्सेस दिला गेला पाहिजे, त्याचा चेंज ओव्हरऑल रिफ्लेक्ट झाला पाहिजे. ते फक्त तोपर्यंत तिथेच लिमिटेड नाही राहायला पाहिजे. ठीक आहे, तिथं काय करा, लीप. मला सांगा, विड्रॉ कधी होतो आपला, विड्रॉ कधी होतो, जर बॅलन्स तुमचा एक तर बॅलन्स तुमचा ग्रेटर दॅन इक्वल टू अमाऊंट असेल तरच विड्रॉ होईल ना, अमाऊंट तुम्ही जे टाकताय ती, नाही तर होईल का? नाही. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसेसिंग विड्रॉल असा मॅसेज येईल. प्रिंट काय करेल मी, तर एक मॅसेज देईल. काय मॅसेज देईल, प्रोसेसिंग विड्रॉल. ठीक आहे, समजून घ्या आता, विथ किती काय भाई, विथ ड्रॉल. ठीक आहे, इथं आपलं काय एक असा मॅसेज येईल. मग प्रोसेसिंग विड्रॉल, मग तुम्ही काय करशाल रे, इथं प्रोसेसमध्ये विड्रॉ म्हणजे काय करशाल, बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स मायनस इक्वल टू अमाऊंट. याचं मिनिंग समजलं काय झालं, बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स मायनस अमाऊंट. म्हणजे तुम्ही जेवढे पैसे काढशाल तेवढे ॲक्च्युअल बॅलन्समधून मायनस होते, बरोबर ना. करंट बॅलन्स किती, 10,000 आहे, तुम्ही 5,000 टाकले तर त्याच्यातून ती मायनस होऊन जाते. नाही नॉन, अरे हां, मायनस इक्वल टू पाहिजे, मायनस इक्वल टू, त्याचा मिनिंग हा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे तुमचं, जी पण अमाऊंट तुम्ही विड्रॉ केली त्याचा मेसेज पण देऊ आपण, की विड्रॉ अमाऊंट प्रिंट. इथं काय करतो मी, विड्रॉ अमाऊंट, आणि इथं काय करतो, कॉमा करून विड्रॉ अमाऊंट म्हणजे ॲक्च्युअल बॅलन्सलाच प्रिंट करावं लागेल ना परत आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं मला, अदरवाईज रिमेनिंग बॅलन्स पण दाखवू का, करंट बॅलन्स प्रिंट. चला करंट बॅलन्स पण दाखवून देतो. करंट, अरे आपण विड्रॉ अमाऊंट दाखवली ना, मग विड्रॉ अमाऊंट कशामध्ये, अमाऊंटमध्ये राहील ना. हे तुम्ही एवढे पैसे काढले, बरोबर आहे ना, अमाऊंट. ठीक आहे, एवढे पैसे तुम्ही काढले, AMOUNT अमाऊंट. आणि करंट बॅलन्स इथं काय केलं मी, कोलन आणि कॉमा करून काय करतो मी इथं, करंट बॅलन्समध्ये काय टाकू, जसं की मी आता काय करतो, एक तुमचा अमाऊंट घेतली आणि दुसरं म्हणजे आता बॅलन्समध्ये जो राहील तो मला तुम्ही दाखवा. ठीक आहे,
अदरवाईज एल्स काय करायला लागले तुम्हाला मी की इनसफिशियंट बॅलन्स तुमचा असा मेसेज आहे, बरोबर आहे ना. हे एक तर होईल, नाही तर अदरवाईज काय येईल तुमचं एल्स. एल्स इथं काय करेल मी मॅसेज देईल प्रिंट आहे प्रिंट सॉरी एफ नाही इनसफिशियंट बॅलन्स. इथपर्यंत समजले काय, इथपर्यंत समजले काय, एवढं कोड समजलं. आता नेक्स्ट काय करावं लागेल आपल्याला, 2 थ्रेड विथड्रॉडिंग ॲट अ सेम टाईम. 2 थ्रेड क्रिएट केले आणि इथे दोघांना पण कशाचा ॲक्सेस दिला मी, टार्गेट इक्वल टू विथड्रॉ. आणि इथं पण काय केलं, टार्गेट इक्वल टू विथड्रॉ. आणि विथड्रॉ करताना मी काय केलं आहे, आर्ग्युमेंट्समध्ये किती टाकले, इथं मग काय केले 1000 रुपये. एकाच टायमिंगला 2 जण काम करत आहे. आता बघा एका टायमिंगला, आता हे माहिती ना तुम्हाला, T1 डॉट स्टार्ट T2 डॉट स्टार्ट हे काय करतात तुमचे, एका टायमिंगला दोघं पण तुमचे काम करायला सुरुवात करतात. आता जॉईन मग काय होतं, आपण इथं थोडंसं बघू एका टायमिंगलाच काय होतं. इथं बघा एक बघा काय झालं, प्रोसेसिंग किती होते आपले 10,000 होते. विड्रॉ अमाऊंट किती केली होती मी 1000 रुपये. करंट बॅलन्स किती आला 9,000. आणि इथं बघा 1000 आणि परत काय झालं तुमचं 8,000 आणि डन. ठीक आहे काम होतं आहे, पण तो म्हणशील अरे मी तर अकाउंटवरून पे केले किती 1,000 रुपये आणि माझा करंट बॅलन्स मला 9,000 दिसायच्याऐवजी 8,000 का दिसतोय, बरोबर आहे की नाही. का झालं असं, ॲट अ टाईम दोन्ही टास्क एक्झिक्यूट झाले आणि याच्यामुळे काय एक जी ॲक्च्युअल डेटा आहे त्याच्यामध्ये काय झालं मिसमॅच झालं. त्याला माहितीच नाही एका टायमिंगला दोन्ही ठिकाणी तू एक अकाउंट दुसरीकडे पण दिले आहे असं, आणि एका टायमिंगला दोन्ही पण कामं चालतं तर काय होईल तुमचं पैसे ॲक्च्युअल जी प्राईस आहे ती तुम्हाला दिसते का, भले ते दिसते की एकाच्यावर 8,000 दिसतं एकाच्यावर 9,000 दिसतं, पण त्यांनी बघितलं अरे माझ्या याच्यावर अकाउंट 10,000 रुपये होते, हे कुठे गेले नेमकी पैसे, बरोबर आहे की नाही. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम काय करायचा आपल्याला, हा या प्रॉब्लेमलाच काय म्हणतो आपण, या प्रॉब्लेमला आपण म्हणतो थ्रेड डेड लॉक म्हणतो तुम्ही याला, काय म्हणतात डेड लॉक. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की प्रॉब्लेम क्या होगा, बोथ थ्रेड्स म्हणजे की चेक करतील की बॅलन्स तर दोघांच्या ठिकाणी कंडिशन ट्रू झाली ना, की 1000 तर तुमच्या ॲक्च्युअल बॅलन्सपेक्षा 10,000पेक्षा जास्त आहे. मग आउटपुट काय मिळालं तुम्हाला, एका ठिकाणी काय मिळालं तुम्हाला रिमेनिंग बॅलन्स काय मिळाला 300. किती मिळालं आपल्याला 9,000 भेटला आणि दुसऱ्या ठिकाणी काय मिळालं 8,000 मिळालं. तर बँक अकाउंट म्हणजे कसं काय आपल्याला समजणारच नाही ना काय झालं नेमकी. जर समजा मी इथं 1000 केले असते, काय केलं असतं 1000 केले असते, 1000 केले आणि इथं काय केलं मी, इथं मी टाकलं 700 रुपये. आता इथं बघा का 700 रुपये टाकले आणि मी परत 700 रुपये काढले, कुठे गेले रे 700 रुपये. आता इथं बघा काय होईल, कुठे गेला रे खाली. इथे काय झालं, पहिल्यांदा तुम्ही 700 रुपये काढले आणि नंतर इनसफिशियंट बॅलन्स कसं काय मेसेज आला, बरोबर. जर इनसफिशियंट बॅलन्स मेसेजच नसतं तर काय झालं असतं, अकाउंट काय आलं असतं मायनसमध्ये आलं असतं. जर तुमचा असा नॉर्मल कोड असता जिथं तुम्ही फक्त बॅलन्स केलेले तर मायनसमध्ये कसं काय बॅलन्स दिसेल, बरोबर आहे की नाही. मायनसमध्ये दिसलं इनसफिशियंट बॅलन्स कसं काय झालं, मी तर पैसे 700 रुपयेच काढले आणि मला नंतर मेसेज इनसफिशियंट बॅलन्स काय येतोय, बरोबर आहे की नाही. पहिल्यांदा मी 1000 होते माझे, 1000मधून 700 काढले उरले 300, बरोबर दिसतंय तुम्हाला 300. आणि तुम्ही काय केलं, अरे मी म्हणशील आता हा ठीक आहे 300 रुपये आहे, मग मी दुसऱ्या ठिकाणी गेलो 300 रुपये पे करू, किंवा त्याला असं वाटलं असेल की जाऊन आणि पे करू, पण त्याला काय माहिती ॲट अ टाईम दोघं जणांनी ॲक्सेस केलेलं आहे, ती तुझे उडालेले किंवा त्याला इन्सफिशियंट बॅलन्स मेसेज आला किंवा निगेटिव्हमध्ये अकाउंट चाललं गेलेले, बरोबर. काय सांगते ते दुसऱ्यांनी 300 रुपयेच काढले होते आणि ॲट अ टाईम 300 रुपये ते निघून गेले. दुसऱ्यांदा पेमेंट करायला गेला त्यांनी बघितलं अरे कुठं गेले माझे पैसे. तर अशा वेळेस तर होईल ना, तुमचे 2 थ्रेड एकाच मेमरीला ॲक्सेस करायला लागले तर कसं व्हायचं. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याला काय म्हणतात रेस कंडिशन म्हणतात. या प्रॉब्लेमला रेस कंडिशन, ॲट वन टाईम तुम्ही एकाच याचा ॲक्सेस करता. त्याचं सोल्युशन एकच आहे, काय करा की एक लॉक तुम्ही ठेवा, ओनली 1 थ्रेड ॲट अ टाईम. तुम्ही काय करशाल एका टायमिंगला एकच थ्रेड तुम्ही घेशाल. कसं होतं ते पण तुम्हाला समजलं कसं होईल. तर इथं काय करायचं तुम्हाला बॅलन्स वगैरे ठेवा आणि एक लॉक नावाचं एक व्हेरिएबल तुम्ही इथं करा. लॉक इज इक्वल टू काय होईल
लॉक इथे इन्सफिशियंट बॅलन्स मॅसेज आला आहे बरोबर. एका टायमिंगला एकच थ्रेड तुमचा ॲक्सेस झाला पाहिजे, त्याला थ्रेड लॉक म्हणता तुम्ही किंवा थ्रेड सिंक्रोनायझेशन म्हणू शकता तुम्ही. काय करायचं, थ्रेडिंग डॉट LOCK दिसतंय का कुठं, लॉकला तुम्ही काय करशाल, ती मेथड आहे तिला येतं ॲक्सेस करशाल. ठीक आहे, सेमिकोलॉन द्यायची सवय लागली, 4 लँग्वेज एकसोबत शिकवलं तर असंच होतं. ठीक आहे, नेक्स्ट काय करायचं तुम्हाला, बॅलन्स वगैरे तुमचं सेम राहणार आहे आणि इथं फक्त एकच गोष्ट लिहायची तुम्हाला या बॅलन्स नंतर, विथ लॉक. विथ काय करायचं तुम्हाला, LOCK विथ लॉक जे तुम्ही इथं बनवलेलं आहे. आणि या लॉकमध्ये काय करायचं तुम्हाला, कोलन देऊन हा तुमचा जो कोड आहे हा काय होईल माहिती का, टॅब देतो, स्पेस देतो मी, हा कशामध्ये चालला जाईल, तुमचा लॉकमध्ये चालला जाईल. ठीक आहे, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या काय सेम टू सेमच राहणार आहे. विथ लॉकमुळं काय झालं सांगा, विथ लॉकमुळं काय होईल, इथं बघा आता तुम्ही, प्रोसेसिंग विड्रॉल इनसफिशियंट बॅलन्स. आता याच्यामुळे काय होईल माहिती का, एक तुम्ही म्हणू शकता की लास्टला मी डनच्या ऐवजी एक मेसेज देतो, काय मेसेज देतो, फायनल बॅलन्स म्हणून आपण मेसेज देऊ. काय देऊ, फायनल बॅलन्स. जर आपला समजा इथं हेल्स ब्लॉक नसता इन्सफिशियंटवाला, ठीक आहे, या विथ लॉकमुळं काय झालं की ओनली वन थ्रेड ॲट अ टाईम, एका वेळी एकच थ्रेड तुमचा ॲक्सेस घेतो आहे. आणि इथं बघा मी काय केलं, कोलन आणि इथं बॅलन्सला कशाला केलं, BALNC, काय आपलं नाव, BALNC ना, बॅलन्सला मी इथं प्रिंट केलं. ठीक आहे, आता इथं काय करतो मी, थ्रेडमध्ये 700 रुपये काढले. आता तुम्ही इथं रिझल्ट बघा काय येईल तुम्हाला, दोन्ही ठिकाणी मिळेल आणि एक इन्सफिशियंट बॅलन्स नावाचा मेसेज मिळेल तुम्हाला. पण लास्टला फायनल बॅलन्स काय मिळालं, 300 रुपये मिळाला. पहिला मिळाला असता का, नाही, पहिला निगेटिव्हमध्ये मेसेज मिळत होता. याच्यामुळे मला काय समजलं की तुम्ही 10,000मधून 700 काढले ना, तुमच्या अकाउंटमध्ये बरोबर 300 रुपयेच उरले, हा फायनल बॅलन्स मेसेज मिळाला. नंतर आधी काय मिळत होतं तुम्हाला, इन्सफिशियंट बॅलन्स. हा मेसेज कशामुळे आला, हा मेसेज कशामुळे आला, सेकंड टाईम नाही झाला मग. ठीक आहे, पण एका टायमिंगला आता काय करतोय, एकच करतोय. आणि कशाच्या मदतीने करतो आपण, लॉकच्या फंक्शनॅलिटीजमुळे. ठीक आहे, तर हे के विदाऊट लॉक मतलब की एक साथ 2 व्यक्ती पैसे काढत आहे, आणि लॉकमुळं काय होतं की एकानंतर दुसरा विड्रॉ करतो किंवा एक विड्रॉ करतो ॲट अ वन टाईम, एकच थ्रेड तुमचा ॲक्सेस घेऊ शकतो. समजले, तर हे असतं तुमचं थ्रेड सिंक्रोनायझेशन. लॉक म्हणजे की बँकची सिक्युरिटीची असं समजून चालू. ठीक आहे, आता इथं म्हणता नाही येणार की डायरेक्ट ॲक्च्युअल असंच बँकचं प्रोग्राम एक्झिक्युशन होतं, पण याच्यामुळे तुमचं ॲट अ वन टाईमला तुम्ही एकच थ्रेडला ॲक्सेस देताय, म्हणजे 1 बाय 1 तुम्ही सिंक्रोनायझेशन त्याच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. आणि हीच मेन प्रोसेस आहे, त्याच्यामुळेच आपण मल्टी थ्रेडिंग शिकवतो. समजलं तुम्हाला, ठीक आहे. तर हे झालं तुमचं बँकिंगचं पूर्ण एक्झाम्पल. तुम्हाला अजून याच्यापेक्षा डेपमध्ये नाही मिळणार, याचा व्हिडिओज नाही मिळणार तुम्हाला थ्रेडिंगवाला, खूप कमी लोक शिकवतात याला. ठीक आहे, आजकाल असं झालं आहे, इथं बघा मला कमेंट काय आली की जॉबवाले, आम्ही जॉबवाले आहे बुवा, असं जॉबवाले आहेत तर आम्हाला ॲटोमेशनमध्ये यायचं तर आम्ही काय करू. म्हणजे आता स्टुडंट पण शिकताय आणि जे ॲक्च्युअल जॉबमध्ये आहे ते पण शिकताय. म्हणजे तुम्ही पण एक जॉबला लागले ना, तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजकाल IT चं काय झालं आहे, तुम्ही ॲज फ्रेशर म्हणून येत आहे, तुम्ही गोष्टी शिकताय, कंपनीमध्ये जाऊन परत तुम्हाला लर्निंग फेज स्टार्ट करायची, बरोबर. आणि जे एक्सपिरियन्स आहे ते पण शिकताय की त्यांना पण पुढं या गोष्टीमध्ये टिकून ठेवायचं. त्याच्यामुळे लर्निंग प्रोसेस कधीच थांबणार नाही तुमची, कंटिन्युअसली तुम्हाला लर्निंग प्रोसेस ही कंटिन्युअस ठेवायची. आज तुम्ही शिकताय, पुढे जाऊन पण तुम्हाला शिकायचं आहे साईड बाय साईड, जे तुमचं ॲक्च्युअल प्रोजेक्टचं काम चालू आहे त्यासोबत पण तुम्हाला साईड बाय साईड दुसरी गोष्ट पण शिकावं लागेल. तर असं सगळं झालेलं आहे. आणि AI तर अजून जास्त कोणती नवीन टेक्नॉलॉजी येईल, क्लॉड मिथॉस माहिती तुम्हाला, क्लॉड मिथॉस, ते स्वतःच घाबरत होते की हे प्रोडक्ट लॉन्च करायचं का नाही. तो डायरेक्ट आहे ना, ज्या गोष्टी ह्युमनसुद्धा व्हर्नॅलिबिलिटीज काढू शकत नाही त्या तो क्लॉड मिथॉस मॉडेल काढतोय. त्यांनी फायरफॉक्स ब्राउझर माहिती आहे तुम्हाला, मोस्टली कंपनी यूज करते, ज्यांचं स्वतःचं आहे, गुगलवाल्यांचं क्रोमियम ते स्वतःचं आहे. तर हे जे आहे ना, मोस्टली मायक्रोसॉफ्ट पण एज पण ते क्रोमियमचंच यूज करतं, पण फायरफॉक्स एक ब्राउझर आहे की त्यांचं स्वतःचं इंजिन होतं. तर काय झालं माहिती का, ते त्याच्यामध्ये ना काहीतरी त्यांनी कितीतरी व्हर्नॅबिलिटीज काढून टाकल्या, ज्या आजपर्यंत
माणसाला सुद्धा जमलं नाही, त्यांनी ते काढून टाकलं. मग त्या कंपनीने फक्त काय केलं माहिती का, या क्लॉड मिथॉसचा सगळ्यांना ॲक्सेस नको भेटायला, नाही तर प्रत्येकजण प्रत्येकाचे काही ना काही काढत बसल, इवन इंडस्ट्रीसुद्धा कोलॅप्स होऊन जाते. मग त्यांनी काय केलं, ते मॉडेलचं ॲक्सेस फक्त स्पेशल कंपनी ओरिएंटेडच ठेवलं. आणि जर त्यांनी मार्केटमध्ये आणला, मी सांगतो क्लॉड ते सोनेट जे मॉडेल आहे ना, ते पेड होणार आहे काही दिवसानंतर, त्यांना लॉस होतो खूप जास्त. त्यांनी जर पेड केलं मग आता तरी लोकांना ते सवय लावते क्लॉड इंडस्ट्रीमध्ये लोकांना सवय लावते क्लॉड. आणि जसंही त्याचा लोकांना सवय लागली का जिओसारखी स्कीम देऊन देईल तो, काय पेड करून टाकलं नंतर. समजलं आहे तुम्हाला? ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आहे. आणि आपलं जे पायथॉन आहे, कोअर पायथॉन, ॲडव्हान्स पायथॉन ऑफिशियली संपलेलं आहे. याच्यानंतर तुम्ही खूप काही गोष्टी शिकू शकता नेक्स्ट पार्टमध्ये.